बुलेटिन सुरुवात हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता मतदान सुरू, संध्याकाळी जाहीर होणार निकाल। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत। उपराष्ट्रपती पदाकरता मतदान सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क। इंडिया आघाडी आणि एनडीए मध्ये काटेकी टक्कर। अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। अनेक वेळा लोकांना वाटलं की माझी राख होतीये, पण तेवढ्यात मी भरारी घेतली। राजकीय कारकिर्दीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान। फडणवीसांनी स्वतःची तुलना फिनिक्स पक्षाप्रमाणे केली, याचा अर्थ त्यांची राखरांगोळी करण्याचा प्रकार त्यांच्याच सहकार्यांनी केलाय। संजय राऊतांची फडणवीसांवर घणाघाती टीका। दसरा मेळाव्यानंतर शिवसेना उबाठाला मोठा धक्का देणार, 2 आमदार सोडले तर सगळे आमदार आणि नगरसेवक आमच्या संपर्कात, कृपाल तुमाने यांचा खळबळजनक दावा। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची आज बैठक। तायवाडे, परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी राहणार उपस्थित। अतुल सावेंनी बोलावलेल्या बैठकीत भुजबळ उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। गोकुळची आज होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता। गोकुळची आज होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता। संचालिका शौमिका महाडिक यांचा गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय। दहिसर टोल नाक्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे टोलनाका स्थलांतरित करण्याची मागणी। बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष। डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या 7 मजली अनधिकृत इमारतीवर हायकोर्टाच्या आदेशानं होणार कारवाई। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। आणि पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 6 जणांना अटक। आंदेकरची मुलगी आणि 2 नातू आणि शूटर अमन पठाण याला अटक केल्याची माहिती। कुठे कुठे आमच्यावर अन्याय होतो, कसा अन्याय होतो, आणि त्याच्यामध्ये हा पण विषय येईल की बाबा याचं काय होणार आहे पुढे। अर्थात त्या सगळ्याच गोष्टीचं उत्तर काही उद्याच्या मीटिंगमध्ये मिळणार नाही, मला कल्पना आहे, पण ओबीसीची मीटिंग आहे तर मग बोलावं लागेल। काल सध्या सगळे वेगवेगळी मतभिन्नता ओबीसी नेत्यांमध्ये दिसत आहेत। एकीकडे तुम्ही लढा लढताय, दुसरीकडे विजय वडेट्टीवार बैठका घेत आहेत। ओबीसीमध्येच आता वेगवेगळे हे बघा, मराठा समाजामध्ये सुद्धा ते आहेच ना। मराठा समाज तर एकच आहे, बरोबर की नाही? पण एकच मराठा समाज असून सुद्धा कोण म्हणतं हे झालं, कोण म्हणतं हे अजिबात झालं नाही, अजिबात म्हणजे फसवलं गेलेलं आहे असं म्हणणारे खूप आहेत ना, एक समाज असताना सुद्धा। मग इथं तर आमच्या 360-70 जाती आहेत, प्रत्येकाचे कोण पक्षाचे पण लोक आहेत, कोण काय बोलणार। अतुल सावे यांनी आज एक बैठक बोलवलेली आहे, त्या बैठकीला फक्त बबनराव तायवाडे यांनाच निमंत्रण दिल्याचं कळतं आहे। इतर ओबीसी नेत्यांना डावललं आहे का? आता मी त्याचं काय उत्तर देऊ, पण मला त्यांनी बोलवले, पण मी काही जाऊ शकणार नाही आहे, कारण जर उद्या आहेच मंत्र्यांची बैठक तर मग आज जाण्यात मला काय त्याच्यात
स्वारस्य वाटत एक शेवटचा प्रश्न की ह्या सगळ्या बातम्या येत असताना शरद पवारांचं नाव असेल किंवा अजित पवारांच्या नावे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगही केलं जात आहे आणि त्याचबरोबर काल वडेट्टीवार यांच्या बैठकीमध्ये काही नेत्यांचा ओबीसी नेत्यांचा निषेध सुद्धा नोंदवण्यात आला. तायवाड्यांचा निषेध नोंदवण्यात आला. नाही, माझं स्वतःचं मत आहे की याच्यामध्ये राजकारण अजिबात आणता कामा नये. राजकारण आणलं की मग तो सगळा फोकस डायव्हर्ट होईल, मग आपापसामध्ये भानगडी सुरू होतील. हे सामाजिक हा विषय आहे. दुसरं म्हणजे मी माझ्याकडे जी मिटिंग झाली त्या सगळ्या ओबीसीचे काही लीडर्स जे होते नेते, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की आपण कुणाच्याही विरुद्ध नाही, आपण काँग्रेसच्या नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाही, शिवसेनेच्या नाही, BJPच्या नाही, कुणाच्याच विरुद्ध आपण नाही. आपला मुद्दा एकच आहे की हे परिपत्रक जे आहे हे आम्हाला घातक आहे. पुढे याच्याबद्दल जे आपल्याला हे नीट करून कसं घेता येईल याच्यावर आपला आणि याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे हे दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे हे प्रत्येकाने शांततेनं तहसीलला किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे आपला निषेध नोंदवावा. आता मी मागे पण सांगितलं की शरद पवार आणि अजित पवारांच्या विरुद्ध बोलण्याचं काही कारण नाही ना वारा. त्यांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? आणि मी सांगितलं ना, शरद पवार मुख्यमंत्री असतील नाही तर फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यांना कुठल्याही जातीला त्या आरक्षणाच्या विभागातून बाहेर काढणं किंवा आरक्षणाच्या वर्गामध्ये एखादी जात ॲड करणं हे तर आमच्या हातातच नाही आहे. 93 सालानंतर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की आयोग निर्माण करा प्रत्येकाने आयोग, आणि त्या आयोग तिकडे जा आणि त्यांनी जर शिफारस केली की यांना घ्या तर मग मंत्रिमंडळ त्यांना घेणार. एखाद्या मंत्री किंवा एखादा मुख्यमंत्री घेऊ शकत नाही. त्यामुळे उगीच त्यांना अंगावर घ्यायचं म्हणजे काय 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 कारण आहे ते काय मला काही पसंत नाही. त्याच्यामुळे आपला फोकस जो आहे हा थोडासा बदलतो असं माझं मत आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. तर भुजबळ यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. तर आज ओबीसी प्रश्नामध्ये राजकारण आणू नका. आज ओबीसी समितीची बैठक होणार आहे, नेत्यांची बैठक होणार आहे. मात्र त्या बैठकीला मी जाणार नाही. आमंत्रण आहे परंतु जाणार नाही. मात्र कॅबिनेट पूर्व बैठकीला जाणार आहे असं छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. तर आरक्षण हा सामाजिक विषय आहे, त्यामध्ये राजकारण नको असा देखील सल्ला त्यांनी दिला. आजच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला छगन भुजबळ जाणार का हा प्रश्न असताना आमंत्रण आहे परंतु जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. या बातमी